नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित सैतान ही कादंबरी. आजचा आपल्या या कादंबरीचा 17वा भाग. मित्रांनो, जर तुम्ही याच्या आधीचे भाग ऐकले नसतील तर ते आधी ऐका, म्हणजेच तुम्हाला या भागाचा संदर्भ कळेल. मागच्या भागात आपण काय ऐकलं होतं? लॉरा नावाची एक स्त्री भारतात यायचा विचार करत होती, कारण तिचा पती विमान अपघातात बळी गेला होता. आता ही लॉरा भारतात येतेय का? आणि जर ती आली तर इथे नेमकं काय घडणार आहे? काही वावगं तर घडणार नाही ना? ऐकायचं असेल तर पूर्ण कथा नक्की ऐका. सुरू करूयात आपला आजचा भाग. इंडियाला जायचं ठरवल्यावर लॉराने इंडियाबद्दल काही काही पुस्तकं, म्हणजे राजे रजवाड्यांचा, नवाबांचा, संन्यासी, फकीर, देवमाणसांचा, जंगलांचा, हिंस्त्र प्राण्यांचा, गरीब, अडाणी, मागासल्या लोकांचा देश, ही बालपणापासून मनावर ठसलेली प्रतिमा, ती काही पूर्णपणे पुसली गेली नाही. मुंबईत उतरताच गजबजाट, आरडाओरडा, लोकांची तुफान गर्दी, कडक सूर्यप्रकाश, निसर्गाचे, इमारतींचे, वस्त्रांचे भडक रंग यांनी ती आधी गोंधळूनच गेली. हे काहीतरी संपूर्ण वेगळं, अपरिचित होतं. समजत नव्हतं, खऱ्या अर्थाने वेगळं, परक. या संस्कृतीशी जोडणारे पाशच नव्हते, संदर्भ नव्हते, पार्श्वभूमी नव्हती. आणि या भडक जगात काहीही शक्य होतं. स्नेक चार्मर्स, रोप ट्रिप करणारे जादूगार, चेटके करणारे, त्रिकालज्ञानी, तत्वज्ञ, संन्यस्त लोक, केव्हा केव्हा वाचलेले काही काही तुकडे आठवणीत येऊन गेले. ज्योतिष, हस्तरेषा वाचणारे, भूत भविष्य जाणणारे. असं म्हणतात की पृथ्वीवर आयुष्य निर्मिती होण्याआधी नायट्रोजन, अमोनिया, मिथेन अशा वायूंचं मिश्रण सारखं डचमळत होतं. आणि वरून अल्ट्राव्हायोलेट किरण, क्ष किरण, विश्वकिरण, भारित कण यांचा मारा होत होता. आणि क्षणाक्षणाला लक्षावधी वोल्ट्स दाबाची वीज कडाडत होती. अशा परिस्थितीत कोणत्या तरी क्षणी जीवनाचा जन्म झाला. लॉराच्या मनाची अवस्था काहीशी अशीच होती. कोठून तरी, कशी तरी तिच्या नकळत त्या विचाराचं बीज मनात रोवलं गेलं होतं. कोणी त्याला इरॅशनल, इलॉजिकल, वेडेपणा, अडाणीपणा, भोळसरपणा म्हणेल. सियान्समध्ये किंवा ट्रान्समध्ये किंवा त्यांच्या त्या तथाकथित समाधीमध्ये कोणीतरी प्रिय बॉबच्या मृतात्म्याशी तिचा संपर्क साधून द्यावा, ही तिची इच्छा मनात जन्माला आली होती. विकारांचे, इच्छांचे, महत्वाकांक्षांचे उगम आपल्या मनात कुठे होतात हे आपल्याला तरी कुठे माहित असतं. कुठेतरी जन्म पावतो, त्यावर खोल अंतर्मनात विविध प्रक्रिया होतात. त्याचं रूप, थाट, अर्थ, हेतू, दिशा सर्वांत विविध बदल होतात. आपल्याला जाणवतो तो असा पूर्ण घडवलेला आविष्कार, अंतिम रूपातला. लॉराच्या इंडियाविषयीच्या भोळसर कल्पना मुंबईच्या वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके यांच्यातून ज्योतिष, गॉडमेन, पुनर्जन्म इत्यादीवर आलेले अर्धवट माहितीने भरलेले लेख, बॉबच्या वियोगाने मनाची झालेली अतिरेकी शोकाकुल अवस्था आणि कुठेतरी योगायोगाने कानावर आलेला आणि या सुपीक भूमीत रुजलेला मृतात्म्याशी संपर्काचा विचार. एकदा तिच्या मनात तो विचार पक्का ठसला, मग ती इतरांच्या सर्व सावधानतेच्या धोक्याच्या इशाऱ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करू लागली. परदेशी प्रवाशांना फसवून लुबाडणाऱ्या टोळ्या आहेत, काहीतरी बनवाबनवी करून नसत्या लफड्यात अडकवतील, या आणि असल्या सर्व उपदेशांकडे लॉराने पाठ फिरवली. अर्थात परदेशी प्रवाशांभोवती टाऊट फिरत असतात हे खरंय. तिथे इच्छा दाखवताच तिला अनेक लोक मदत करायला तयार झाले, हेही खरंय. पण लॉरा काही मूर्ख नव्हती. टॅक्सीने ती पुण्याला आली. योगायोगाच्या साखळीतला आणखी एक दुवा इथे गुंफला गेला. हॉटेलमधलाच एक कर्मचारी तीनवाडीच्या परिसरात राहणारा होता. लॉराने पुण्यास येण्याचं कारण कधीच कोणापासूनही लपवून ठेवलं नव्हतं. हॉटेलच्या मॅनेजरांनी लॉरा बरोबर त्याला टॅक्सीतून तीनवाडीला पाठवलं. असे हे दुवे एकमेकांत गुंफत गुंफत शेवटी अपघातानंतरच्या 15व्या दिवशी लॉरा तीनवाडीच्या गुदामांमागच्या माळरानावर येऊन पोहोचली. विमानाच्या भग्न, जळक्या, मोडक्या, काळवंडलेल्या अवशेषांची राख अजूनही तशीच रचलेली होती.
आणि त्या अवशेषांकडे पाहता पाहता काळजाची जखम पुन्हा उघडी झाली आणि वाहायला लागली. कसं कोसळलं असेल विमान? आत आगीचा कल्लोळ माजला होता का? प्रवाशांचा मृत्यू आदळून दणक्याने झाला की आगीत भाजून झाला? कसे घालवले असतील त्यांनी ते शेवटचे क्षण? बॉब, अरे बॉब, माय डार्लिंग बॉब. कोणीही वाचलं नव्हतं. सर्वच्या सर्व प्राणास मुकले होते. त्यांची म्हणे ओळखही पटली नव्हती. शेवटी त्यांनी केलं तरी काय? केवळ बॉबला मृत्यू आला एवढी एकच गोष्ट माहीत असून काय उपयोग होता? हे सर्व तिला कोण सांगेल? हॉटेलचा कर्मचारी परका झाला तरी शेवटी त्यालाही हृदय होतच. लॉरावर कोणता प्रसंग आलाय त्याची तो कल्पना करू शकत होता. तिचं सांत्वन तो तर करू शकत नव्हता. पण चर्चचा फादर मायकेल, त्याच्याशी लॉराची गाठ घालून दिली तर? मॅडम, मी तुम्हाला एक सुचवू का? तो हलकेच म्हणाला. हा? रुमालाने डोळे पुसत वर पाहत ती म्हणाली. तिचा आपल्या आवाजावर भरवसा नव्हता. गुदामांमागे बोट दाखवीत तो म्हणाला, मॅडम, 3 वाडीत एक चर्च आहे. तिथे फादर मायकेल असतात. त्यांना भेटायची तुमची इच्छा आहे का? हा? हाऊ व्हेरी थॉटफुल ऑफ यू. येस येस, थँक यू. मग टॅक्सी वळली, मेन रोडवर आली आणि तिथून चर्चकडे आली. रेक्टरीची इमारत घडीव दगडाची होती. भडक रंगाने, प्रखर सूर्यप्रकाशाने लॉराचे डोळे शिणले होते. त्यांना आतला थंड अर्धप्रकाश सुखद वाटत होता. आणि फादर मायकेल? आधी त्याची लहानशी किरकोळ काळी मूर्ती पाहताच तिला पायाखालची एखादी पायरी चुकल्यासारखा धक्का बसला होता. मग ती मनाशी म्हणाली, पण अर्थात. आणि मायकेल बोलायला लागल्यावर तर तिला तो एकदम जवळचा वाटला होता. त्या दोघांच्या श्रद्धा, विचार, आचार, रूढी, विश्वास हे सर्व समान होतं. मिसेस डोनसेक? मायकेल तिच्याशी अर्थात इंग्रजीतूनच बोलला. तुमच्यावर फार वाईट प्रसंग आलाय. माझी सर्व सहानुभूती तुमच्यासाठी आहे. माझी खात्री आहे ईश्वर मृतात्म्यांना शांती देईल. कशावरून? लॉराची मान एकदम वर आली होती. मला तुमच्या प्रश्नाचा रोख समजला नाही. कशावरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल? त्यांना लास्ट क्रिमेशन दिली गेली का? त्यांचं पवित्र जागेत दफन झालं का? त्यांच्यावर बेरियल सर्व्हिस म्हटली गेली का? किंचित कडवट आवाजात मायकेल म्हणाला, तुम्हाला असं वाटतं मिसेस डोनेस की ईश्वर असल्या किरकोळ थातुरमातुर गोष्टींसाठी अडून राहील? मला ईश्वराचं काही माहित नाही. माझा कशावर विश्वास आहे ते मी जाणते. मायकेल जसा काही बोलला नाही तशी लॉरा पुढे वाकून म्हणाली, फादर, मला एक सांगा, मृतांच्यावर अंत्यसंस्कार कसे झाले? मायकेल मान हलवीत खिन्न आवाजात म्हणाला, मिसेस डोनेस्क, शेवटी सर्व मृतदेह जेव्हा बाजूला काढले तेव्हा तेव्हा ते त्यांची अवस्था ओळख पटण्यासारखी नव्हती. मला वाईट वाटतं तुम्हाला हे ऐकावं लागतंय त्याचं. ते सर्व देह छिन्न विछिन्न झाले होते. भाजून होरपळून विद्रूप झाले होते. सर्व सलगही नव्हते. एक एक वेगळा करणं सुद्धा अशक्य होतं. काहीतर हात लावण्याच्या सुद्धा अवस्थेत नव्हते. मग? लॉराचा आवाज खाली आला होता. त्या सर्वांना सामूहिक अग्नी देण्यात आला. अर्थात मी तिथे सर्व्हिस म्हटली, पण पण माझी परिस्थिती पहा. मी दुसरं काय करू शकणार होतो? फादर, तुम्हाला खरोखर असं वाटतं की सर्व मृतात्म्यांना शांती लाभली असेल? मायकेलने एकदम उत्तर दिलं नाही. उलट त्याने एक प्रतिप्रश्न केला. तुम्ही हे काय विचारता मिसेस डोनेस्क? बॉब आणि मी अतिशय सुखी होतो. आयुष्यात जे जे काही हवं ते सर्व आम्हा दोघांना मिळालं होतं. अशा आयुष्यातून कोणी सुखाने जाईल का? तुम्हीच सांगा. प्रभूची इच्छा आपल्याला कशी समजणार? माझ्या तोंडावर प्रभूचं नाव फेकू नका. तुम्हाला खरं काय वाटतं ते सांगा. मायकेल जसा बराच वेळ गप्प बसला तशी लॉरा खालच्या आवाजात म्हणाली,
फादर, मला क्षमा करा. तुम्हाला टाकून बोलण्याचा माझा उद्देश नव्हता. एक हात हवेत उडवीत मायकेल म्हणाला, ते नाही मिसेस डोनेस्क. तुम्हाला काही गोष्टी सांगाव्या की नाही याचा मी विचार करीत होतो. असं पहा, या विमान अपघातानंतर आमच्या 3 वाडीचं सारं वातावरणच बदलून गेले. काही वेळा वाटतं की साऱ्या 3 वाडीवरच एक अभद्र, अपवित्र, शत्रुत्व, काळी छायाच पसरलीय. या गोष्टी तुम्हाला सांगाव्यात की नाही याचा निर्णयच मला घेता येत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आता भारतात आहात, अमेरिकेत नाहीत. ज्या गोष्टींचा तुम्ही तिकडे विचारही करणार नाही त्या लोक इथे सर्रास गृहीत धरून चालत असतात. त्या खऱ्याच असतात असं नाही, पण समाजाच्या धारणातला हा फरक आहे. लॉरा काही न बोलता बसली होती, पण मायकेलचा एक एक शब्द ऐकता ऐकता तिच्या छातीत धडधड व्हायला लागली होती. मायकेल गंभीर आवाजात पुढे म्हणाला, इथे अनेकांना चमत्कारिक अनुभव आलेत. मला स्वतःला सुद्धा एक असाच विलक्षण भीतीदायक अनुभव आला. स्पष्टीकरण करण्यास मोठे कठीण असे अनुभव. त्यांना भास, भ्रम, नजरभूल म्हणणं म्हणजे स्वतःची फसवणूक करणे. मिसेस डोनेस्क, 3 वाडीत असं फारच थोडं घडतं की जे माझ्या कानावर येत नाही. इथल्याच एका रहिवाशाने एक मांत्रिक आणला होता. त्याने काय सांगितलं ते ऐका. विमानात अपघातात सापडलेल्या 300च्या वर लोकांच्या शेवटच्या आर्त यातनेने, शेवटच्या तीव्र झटापटीने, शेवटच्या विफल जाणीवेने काहीतरी अमानवी, आधीस्थित, अतिप्राचीन, अतिदुष्ट असं जागवलं गेलंय. त्याच्याच या सर्व लीला आहेत. लॉराचा चेहरा पांढरा फटक पडला होता. रॉबर्ट, तिचा बॉब या दुष्टचक्रात सापडला असेल? अनुभवाच्या पलीकडचा हा प्रांत, पण तिला त्या प्रश्नाचं उत्तर मिळायलाच हवं होतं. नाहीतर उरलेल्या सर्व आयुष्यातला क्षण न क्षण तिचं मन तिला छळत राहील. किंचित कापऱ्या आवाजात ती म्हणाली, फादर, एवी तेवी आपण या निसरड्या वाटेवर आलोच आहोत, तेव्हा आता तुम्ही मला सांगा, तुमचा या गोष्टींवर विश्वास बसतो का? मिसेस डोनेस्क, मी धर्माने, श्रद्धेने ख्रिस्तीयन आहे, पण माझ्या धमन्यांतून तेच ते प्राचीन भारतीय रक्त वाहत आहे. विचारांनी विकारांवर आजवर कधी मात केली आहे? तर्काने भावनांवर आजवर कधी विजय मिळवलाय? मी या गोष्टी कशा नाकारू? माझं मन द्विधा होतं, दोलायमान होतं. मी तुम्हाला आणखी एक विचारते. फादर, माझा राग करू नका, माझा तिटकारा करू नका. मला एक अभागी, पतिवियोगाच्या दुःखाने वेडी झालेली स्त्री समजा. फादर, मला रॉबर्टशी, माझ्या बॉबशी एकदा तरी संदेशन करायचंय. एकदाच फक्त. तुम्हाला ते अयोग्य वाटतं? निषिद्ध वाटतं? सिनफुल वाटतं? मिसेस डोनेस्क, कृतीपेक्षा हेतूला महत्व असतं. तुमचा हेतू निर्मळ आहे हे मी जाणतो. प्रयत्न करण्यात काहीच चूक नाही, पण धोका मात्र आहे. धोका? होय. कारण आपण आपली मानवतेची मर्यादा ओलांडून एका अमानवी मितीत प्रवेश करीत असतो. तिथे फसवलं जाण्याची शक्यता आहे. आपल्या मनाचं समाधान होईल इतपतच प्रयत्न करावा. समजेल किंवा ऐकू येईल तेच 100% सत्य मानून चालू नये. हो. एक मोठा सुस्कारा सोडून लॉरा म्हणाली, फादर, तुम्ही मला केवढा आधार दिलात. मला माहितीये, सर्व शुद्ध मनाने, पवित्र हेतूने करते मी, आणि मला नाही वाटत मी बॉबच्या बाबतीत फसू शकेन असं. मायकेल जरासा हसला आणि खांदे उडवीत म्हणाला, एवी तेवी मी माझं स्थान सोडून तुम्हाला द्यायला नको तो सल्ला दिलाच आहे. आता आणखी एक सांगतो. तुम्ही पुण्यास आलाच आहात, एखादा दिवस मुक्काम वाढवा. इथे 3 वाडीतच एक गृहस्थ असतात. त्यांच्याकडे दर शनिवारी काही माणसं जमतात. मी असं ऐकलं की कधी कधी तिथे सियान्स होतात. मिसेस डोनेस्क, ती माणसं कदाचित तज्ज्ञ नसतीलही, पण भामटे खास नाहीत. ते तुम्हाला फसवणार खासच नाहीत. उद्या शनिवार आहेच. उद्या संध्याकाळी त्या पत्त्यावर चौकशी करा की.
साखळीचा आणखी एक दुवा सांधला गेला होता. विसू भाऊ, रंगाचारी आणि आणखी तिघं कॉफी वगैरे संपवून नुकतेच बैठकीच्या खोलीत येतात तोच दारावर टकटक आली. त्यांनी दार उघडलं तर बाहेर तिशीच्या वयाची एक उणीपुरी उंच युरोपियन स्त्री उभी. त्यांनी हे खासच अपेक्षित केलं नव्हतं. त्यांची जी तारांबळ उडाली तिचं वर्णन करणंच मोठं आहे. पण काही वेळांनी सर्वजण आपापल्या खुर्च्यांवर बसल्यावर लॉरा म्हणाली, मी येणार याची आधी सूचना द्यायला हवी होती, पण इथे कोणाकडेच फोन नव्हता आणि फादर मायकलने मला कालच तुमचा पत्ता सांगितला. तेव्हा मी आधी तुमची सर्वांची माफी मागते आणि आता माझं येण्याचं कारण सांगते. लॉराने स्वतःची थोडक्यात ओळख करून दिली. रंगाचारी उत्तम इंग्रजी बोलू शकत होता. बाकीचे तितकं चांगलं बोलू शकत नसले तरी सर्वांना तिचं बोलणं उत्तम समजत होतं. हे खरं आहे का की इथे अधूनमधून सियांसेस होतात? इथे खरोखरीच कोणी मीडियम आहे का? इथे खरोखरीच मृतात्म्यांशी संदेशन करण्याचा प्रयत्न होतो का? तिचा विलक्षण व्यथित पण प्रांजळ चेहरा हा खरोखरच कोणाच्याही मनात करुणा उत्पन्न करणाराच होता. रंगाचारी शेवटी म्हणाला, लॉराबाई, तुम्ही म्हणता त्यात सत्याचा अंश आहे. आम्ही येथे तशाच काहीशा हेतूने जमतो ही गोष्ट खरी आहे. पण गेल्या 1-2 आठवड्यांपासून आम्ही तशा तऱ्हेची सियांची बैठक घेतलेली नाही. का बरं? मला एकाएकी धोका जाणवायला लागला होता. इतके दिवस आम्ही तो केवळ एक चाळा, रिकामा वेळ दवडण्याचं साधन म्हणून तिकडे पाहत होतो. पण एवढ्यात आम्हाला समजलं होतं की तो विषय गंभीर आहे. हौशी मोजी करता वापरण्यासारखा खासच नाही. ही जाणीव विमान अपघातानंतर झाली? हो. म्हणजे विमान अपघाताचा त्याच्याशी काहीतरी संबंध होता तर? आम्हालाही असंच वाटतं. काही वेळ थांबून रंगाचारी पुढे म्हणाला, लॉराबाई, मला अशी एक जाणीव व्हायला लागली होती की काही काही शक्ती, प्रेरणा म्हणा, जास्त जास्त बलवान होत चालल्यात. अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं म्हणजे मृताशी संबंधित त्याच्या नात्याचं, त्याच्या निकट परिचयाचं असं कोणी समोर बसलेलं असलं तरच इतके दिवस माझा संपर्क साधला जाऊ शकत असे. तो संपर्क साधा, सोपा, मैत्रीचा, निदान संपूर्ण निरुपद्रवी वाटत असे. आता तसं राहिलेलं नाही. ट्रान्समध्ये काय होत असावं याबद्दल माझा अंदाज असा आहे. मी ट्रान्समध्ये गेलो की मनाचा काही भाग माझ्या शरीरापासून मुक्त होतो आणि वरच्या, पलीकडच्या, पडद्यामागच्या वेगळ्या मितीतल्या त्या मृतात्म्याशी वा इतर अस्तित्वांशी संपर्क साधतो. तो काही वेळ माझ्या शरीरावर माझा संपूर्ण ताबा नसतो. क्वचित वेळा इतर दुसरं काहीतरी माझ्या मुखातून बोलतं. पण एवढ्या एवढ्यात मला अगदी एक प्रखर जाणीव झाली होती की पलीकडे काही काही दुष्ट घातकी शक्ती टपून बसल्यात. त्या माझ्या शरीराचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतायत. एकदा ते झालं की मी त्यांच्या हातातलं बाहुलं होईन. मला ते टाळायचं होतं म्हणून आम्ही आमच्या बैठका थांबवल्यात. अर्थात तुम्हाला धोका वाटत असेल तर तुम्ही थांबवलं ते बरोबरच आहे, लॉरा म्हणाली. पण पण माझी एक विनंती ऐकाल का? काय? मी इतक्या लांबवरून, हजारो मैलांवरून आले. मृत्यूनंतर आत्म्याला जर काही अस्तित्व असेल तर ते मृत्यूच्या जागेत आसपासच असणार. त्याच्यात संदेशनाची काही शक्ती असलीच तर तीही त्या मृत्यूस्थानापाशीच प्रखर असणार. इतरत्र ती क्षीण क्षीण होत जाणार. माझ्यासाठी, माझ्या रॉबर्टसाठी तुम्ही एक बैठक घेणार नाही का? प्लीज. लॉराबाई, ज्याला तुम्ही ही बैठक घेणं म्हणता त्याचा खरा अर्थ तुम्हाला माहित नाही. त्यावेळी माझं मन, माझं शरीर या अगम्य अस्तित्वांना खुलं असतं. एवढ्या एवढ्या तिथे कोणता तरी महानीच, महादुष्ट, घातकी अस्तित्वाचा उदय झालाय. मला भीती वाटते की मी ट्रान्समध्ये गेलो की ते शरीराचा ताबा घेतील. मला ते समजतं. मानेखालचा सर्व भाग गार, बधीर, सुन्न होतो. मला खरंच भीती वाटते. पण मिस्टर रंगाचारी, माझा रॉबर्ट तसा दुष्ट मुळीच नाही हो. दोन्ही हात पुढे करून लॉरा विनवणीच्या सुरात म्हणाली, एकच सेकंद त्याची भेट घडवा. मला एवढं समजू दे की तो दुःखात नाही. आल्या प्रसंगाशी त्याने तडजोड स्वीकारली. मला तेवढं कळलं की मला पूर आहे.
माझी इतर तडजोड मी स्वीकारली. मला तेवढं कळलं की मला पुरे आहे. माझी इतर कोणतीही मागणी नाही. प्लीज. ठीक आहे, माझ्यासमोर बसा, शेवटी रंगाचारी म्हणाला. लॉराने आपली खुर्ची त्याच्या खुर्ची समोर घेतली. बाकीचेही त्यांच्या भोवती अर्धवर्तुळाकार असे बसले. मी काय करायचंय? लॉराने विचारलं. प्रत्यक्ष असं काहीच करायचं नाही. तुमच्या मनातले इतर सर्व विचार काढून टाका आणि मग तुमच्या रॉबर्टचा विचार मनात आणा. जमली तर त्याची कोणतीही एक प्रतिमा मनचक्षूंसमोर स्थिर करण्याचा प्रयत्न करा. खोलीतली हालचाल, आवाज सर्व थांबलं. शांतता पसरली. सर्वांनाच एक ताण जाणवायला लागला होता. लॉराने रॉबर्टचा चेहरा मनासमोर उभा करण्याचा प्रयत्न केला. त्यामागे काहीतरी प्रसंग हवा होता. दारापाशी तिचा निरोप घेताना एकदम रॉबर्टचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर आला. पण तो शांत हसरा असा नव्हता. कोणत्या तरी प्रखर भावनेच्या ताणाखाली चेहरा ओढला गेला होता, विकृत झाला होता. राग, भीती, त्याला काय जाणवत होतं? बॉब, ती तिच्या नकळत एकदम उद्गारली. श्श. रंगाचारी म्हणाला, नुसतं मन एकाग्र करा आणि काही बोलू नका. एखाद्या वेळी तुम्हाला त्याचा आवाजही ऐकू येईल. मी सांगेन तेव्हा तुम्ही त्याला काही प्रश्नही विचारू शकाल. पण मी सांगितल्याशिवाय नाही. मी हे अगदी खालच्या पातळीवर ठेवतोय. रॉबर्ट शिवाय इतर कोणाला प्रवेशाची संधी द्यायला नकोय. काहीही झालं तरी शांत राहा. त्यानेच मला खरी मदत होईल. रंगाचारीने डोळे मिटले. शांत आणि संथ आणि नियमित श्वासोच्छवास घ्यायला सुरुवात केली. पण मिनिटभरातच त्याच्या श्वासोच्छवासाचा आवाज बदलला. घोरण्याच्या आवाजासारखी घरघर ऐकू यायला लागली. पण लागलीच ती गेली. रंगाचारी हलकेच म्हणाला, बापरे, कितीतरी जण थांबलेत. कशी वाट पाहतायत पहा. बापरे. रंगाचारी मराठीत बोलला होता. लॉराला शब्दांचा अर्थ समजला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचा भीतीचा भाव सहज उमगला. पण तो आपला प्रयोग थांबवतो का काय अशी जी शंका क्षणभर तिच्या मनात आली होती ती मात्र खोटी ठरली. मात्र ज्या जलद गतीने घटना घडत होत्या त्यांचं तिला नवल वाटलं. तिची कल्पना होती की हे सियांस म्हणजे सावकाश सावकाश होत असतील. आधी सर्वांनी गोलाकार बसायचं, एकमेकांचे हात धरायचे, मग एखादी प्रार्थना. इथे तसलं काहीच नव्हतं. लॉराबाई, रंगाचारीचा आवाज ओढल्यासारखा येत होता. चेहऱ्यावरही जरा वेगळेच, जरासे भीतीचे, जरासे ताणाचे भाव होते. मन विचलित होऊ देऊ नका. फक्त रॉबर्टचाच विचार करा. रंगाचारीचे दोन्ही हात एकदम वर उचलले गेले. हाताच्या मुठींची उघडझाप होत होती. त्याची मान हलत होती. नाही नाही, फक्त रॉबर्ट, फक्त रॉबर्ट. हातांनी काहीतरी दूर ढकलल्याचा आविर्भाव. मध्येच एकदम त्याचं शरीर सैल पडलं. तो किंचित पुढे वाकून म्हणाला, हो हो, रॉबर्ट. लॉराबाई, हा पहा रॉबर्ट आला. पण दुसऱ्या क्षणी त्याचं शरीर ताठ झालं. तो एकदम मागे सरकला. त्याचा चेहरा पुन्हा वाकडा झाला होता. नाही नाही, मला फक्त रॉबर्ट हवा, फक्त रॉबर्ट. रंगाचारीची अवस्था पाहून लॉरा जरा अस्वस्थच झाली होती. तो कोणत्या मानसिक यातनांतून जात होता ते उघड दिसत होतं. तिने पुन्हा एकदा संपूर्ण विचार रॉबर्टवर एकाग्र केले. तिला हे शक्य तितक्या लवकर संपवायची घाई झाली होती. रंगाचारीचा श्वास आणखी मंदावला. त्याची मान मागे मागे गेली. चेहरा छताकडे झाला. दुसऱ्या क्षणी मान झटक्यात समोर आली, खाली गेली. हनुवटी जवळजवळ छातीवर टेकली. त्याचं शरीर सैल होऊन खुर्चीत जरा घसरलं आणि मग त्याचे डोळे सावकाश सावकाश उघडले आणि लॉरावर खिळले. मानेवर एखादा बर्फाचा खडा ठेवल्यासारखी लॉराला जाणीव झाली. सर्व शरीरावरून ती बर्फाळ शहार घसरत गेली. खुर्चीत रंगाचारी नव्हता. त्याचं सर्व व्यक्तिमत्वच पार बदललं होतं. तिथे आता दुसरंच काहीतरी होतं. काहीतरी दुष्ट, घाणेरडं, घृणास्पद, भयानक. खोलीतला प्रकाश मंदावला होता.
चारी बाजूंनी सावल्या जमायला लागल्या होत्या आणि हवा एकाएकी विलक्षण गार पडली होती. तिला रॉबर्ट हवाय. रंगाचारीच्या वासलेल्या तोंडातून एक घोगरा खर्जातला उद्दाम आवाज आला. हा 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 म्हणे बॉब हवाय. मी नाही का चालणार. हा हा. लॉरा भयचकित नजरेने समोर नुसती पाहतच राहिली. तिच्या घशाला कोरड लागली. कुठे रे तिचा रॉबर्ट? त्याचा आवाज बदलला. काही क्षण लॉराचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिच्या समोर रॉबर्टची प्रतिकृती होती. लॉरा, हो गॉड, लॉरा, लॉरा गेट अवे, गो होम, गो होम. रॉबर्टचा आवाज. देवा. रंगाचारीची नजर पुन्हा बदलली. डोळे विस्फारले. विलक्षण द्वेषाने संतापाने ते लॉरावर खिळले. तुला कशाला हवा ग रॉबर्ट आता रांडे? तो आवाज खेकसला. लॉराच्या छातीत घुसमटल्यासारखं झालं होतं. तिला धड श्वासही घेता येईना. आपल्या गळ्याभोवती बर्फासारख्या गार हातांची पकड आवळत चालल्यासारखं तिला वाटलं. खोलीतली हवा कुंद झाली होती आणि एकाएकी खोलीत विलक्षण दुर्गंधी पसरली. विष्ठेसारखी, ओकारीसारखी, सडल्या कुजल्यासारखी दुर्गंधी. बघ कशी नाक मुरडतीये टवळी ती. तो आवाज खदखदत म्हणाला. तुझा रॉबर्ट मेला, समजलं? राख होऊन गेला, समजलं? चल चालती हो भवाने. बर्फाळ हातांची पकड घसरून खाली आली. तिचे दोन्ही हात बर्फासारख्या गार पण पोलादासारख्या टणक पट्ट्यांनी आवळल्यासारखे झाले होते. आणि पुन्हा एकदा रंगाचारीच्या तोंडून रॉबर्टचा व्यथित आवाज आला. लॉरा, लॉरा प्लीज गो अवे. यू कांट हेल्प अस. लॉरा फॉर गॉड सेक गो अवे. पुन्हा बदल. पुन्हा तो हिडीस आवाज. ते घाणेरडं खदखदणं. ते रांड कसली मदत करते? आली कशाला इथे मारायला? काय ग बाजार बसवे? आणि मग वेगवेगळे आवाज यायला लागले. आणि ते केवळ रंगाचारीच्या तोंडूनच येत नव्हते. खोलीच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांतून येत होते. खालच्या आवाजातले, तारस्वरातले, पुरुषांचे, स्त्रियांचे, वेगवेगळ्या भाषांतले आवाज, विनवणीचे, रागाचे, शोकाचे शब्द. रंगाचारी मात्र नुसतं खदखदून हसत होता. मांडीवर हात आपटत होता. ऐक 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 रांडे ऐक. सगळे माझे गुलाम आहेत. मी सर्व शक्तिमान आहे. तू आहेस तरी कोण? आणि बॉब कुठे? शेवटी न राहून लॉरा वाकली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली. बॉब कशाला हवा? आम्ही आहोत की. घाणेरडा आवाज. आणि मग लॉराच्या मागून आवाज आला. रॉबर्टचा आवाज. लॉरा गेट अवे, लॉरा गो अवे. लॉरा गर्कन वळली. मागे कोणी नव्हतं. खुर्चीत रंगाचारी खदाखदा हसत होता. खोलीच्या चारी कोपऱ्यांतून कुजबूज ऐकू येत होती. कसे खसखसतायत पाच साले. रंगाचारी गुरगुरत म्हणाला. कसे घाबरलेत पाच साले सारे. सुटायला पाहतायत. पण त्यांना माहित नाही माझ्यापासून सुटका नाही. दोन्ही हात दोन्ही बाजूंना पसरून रंगाचारी एकदम झेप घेऊन खुर्चीतून उभा राहिला. खालून त्यांच्याकडे वर पाहताना लॉराला तो प्रत्यक्षापेक्षा मोठा, फुगलेला, कोणत्या तरी पाशवी शक्तीने झपाटलेला वाटला. आतापर्यंतच्या सर्व अनुभवांची प्रतिक्रिया एका क्षणात एकवटून आली. हातांनी डोळे झाकून घेत ती मागे सरकली आणि किंचाळली. बाकीच्या सर्वांनी रंगाचारीवर झडप घालून त्याला सगळ्या बाजूंनी वेढला. त्याच्या तोंडून ओरडण्याचे, फिसकारण्याचे, भुंकण्याचे, खिंकाळण्याचे, चित्काराचे आणखीही काही काही वेडेवाकडे आवाज येत होते. तिघही दणकट शरीराचे त्याला आवरायला होते, म्हणूनच पुढचा अनर्थ टळला. रंगाचारीने आपलेच ओठ इतक्या जोरात चावले होते की त्याच्या हनुवटीवर रक्ताचा लालभडक ओघळ आला होता. डोळे विस्फारले होते, तांबारले होते. घशातून एखाद्या पशुसारखा गुरगुरण्याचा
मध्येच काहीतरी असंबद्ध बडबडीचा आवाज येत होता. सर्व शरीराला आळोखी पिळोखी बसत होते. मध्येच त्याने थकल्यासारखं शरीर सैल सोडलं, खांदे खाली आणले. त्याला आवरणारे तिघेजण अगदी साहजिकच बेसावत झाले. त्यांच्या हाताची पकड जर अशी ढिली पडली. सारे बळ एकवटून रंगाचारीने एकदम उसळी मारली. तिघांचेही हात सुटले. त्यांना जोराने दूर ढकलून रंगाचारी एकदम पुढे आला आणि भयभीत होऊन खुर्चीत अंग चोरून बसलेल्या लॉरावर एखाद्या सूडकरी सैतानासारखा झेपावला. बोटांच्या आकड्या पोलादी हुक सारख्या ताठ झाल्या होत्या. त्या तिच्या गळ्याभोवती आवळत होत्या. नो नो, फॉर गॉड सेक, नो. तिच्या मागून रॉबर्टचा आवाज आला. रंगाचारीच्या बोटांची पकड सैल झाली, पुन्हा सैल झाली. लॉराची तर दातखिळच बसली होती. नुसता श्वास रोखून ती त्याच्यावर वाकलेल्या त्या राक्षसी चेहऱ्याकडे टकामका पाहत होती. आणि पाहता पाहता त्या चेहऱ्यात बदल झाला. चेहऱ्यावरच्या अमानवी रेषा विरघळल्या. डोळ्यांतला खुनशी भाव गेला. वासलेलं तोंड मिटलं. जे काही रंगाचारीच्या शरीरात संचारलं होतं ते त्याला सोडून जात होतं. रंगाचारीचे डोळे मिटले आणि तो वेडावाकडा जमिनीवर कोसळला. त्याचबरोबर खोलीत घुसलेली अस्तित्वही भराभरा खोली सोडून गेली. हवेतला गारठा गेला. प्रकाश पूर्ववत झाला. हवेतली ती दुर्गंधी नाहीशी झाली. तोंडावर जरा गार पाणी मारल्यावर रंगाचारी सावकाश सावकाश भानावर आला. मी मी काय झालं? मी कुठे? इकडे तिकडे पाहत तो म्हणाला. त्याला एवढ्यात घडलेल्या प्रसंगाची काहीही आठवण नव्हती. मिस्टर रंगाचारी आणि तुम्ही सर्वजण. लॉरा उठून उभी राहत म्हणाली. मी तुमची सर्वांची फार फार आभारी आहे. माझ्यामुळे तुम्हाला फार त्रास झाला. वास्तविक त्यात तुम्हाला धोका होता, पण तोही पत्करून तुम्ही माझ्यासाठी एक चान्स घेतला. मी फार फार आभारी आहे. रंगाचारी डोळे मिटून खुर्चीत विसावला होता. त्याची फार दमछाक झाली होती. अजूनही त्याच्या कपाळावरून मानेवरून घामाचे ओघळ वाहत होते. त्याने नुसता एक हात वर करून तिच्या शब्दांची दखल घेतली. एक वार सर्वांच्याकडे अनिश्चित नजरेने पाहून लॉराने, बरं तर मी जाते, अशा शब्दांत त्यांचा निरोप घेतला. मित्रांनो, हा होता आपला सैतान कादंबरीचा 17वा भाग. लॉराचं आता पुढे काय होईल? रंगाचारीवर हा असाच परिणाम सतत होत राहील का? किंवा या सगळ्या अडचणीतून तीनवाडी मोकळी सुटेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर तुम्हाला ऐकावं लागेल आपला सैतान कादंबरीचा पुढचा भाग. असेच आपले सगळे व्हिडिओज पाहत राहा. इतरही भयकथा आहेत चॅनलवर, त्याही नक्की ऐकत राहा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल, वाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू.